प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्टवर, सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल। पाकिस्तानी नागरिकांच्या आकडेवारीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विधानात तफावत। फडणवीस म्हणतात एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही, तर शिंदे म्हणतात 107 पाकिस्तानी बेपत्ता। सैफुल्ला कसूरीसह 6 दहशतवाद्यांच्या प्रमुखांनी रचला पहलगाम हल्ल्याचा कट। सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती, पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यासह आयएसआयचाही सहभाग। पहलगाम हल्ल्याचा एनआयए कडून तपास सुरू। स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यामध्ये दहशतवादी हल्ला कैद। दोन्ही दहशतवादी झाडामागे तर दोघे झिपलाईन जवळ लपल्याची माहिती। भारतानं पाणी पुरवठा बंद केल्यास अण्वस्त्र हल्ला करणार। 130 अण्वस्त्र फक्त भारतासाठीच आहेत, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांचा इशारा। पहलगाम हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात संताप। हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल, पंतप्रधान मोदींचं आश्वासन। तर दहशतवाद विरुद्धच्या लढाईमध्ये जग सोबत असल्याचा मोदींचा विश्वास। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कोणीच म्हटलं नाही, मंत्री नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य। लाडक्या बहिणी 1500 रुपयांमध्येच खुश असल्याचंही केलं विधान। आणि मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून बापानं घेतला लेकीचा जीव। जळगावच्या चोपडामधील धक्कादायक घटना, मुलीचा मृत्यू तर जावई जखमी।